नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आपल्यासोबत वाशी नवी मुंबई इथे ते कधी आपल्याला बघायला दुर्मिळ झाले असे वासुदेव जे पहाटे पहाटे येतात, त्यांची आणि माझी भेट झाली। तर थोडंसं कुतूहल जागा झालं की आत्ताच्या ह्या काळामध्ये वाशीसारख्या नव्या मुंबईसारख्या ठिकाणी पण सकाळचे हे वासुदेव बुवा दिसतात। आपण त्यांनाच विचारूया की आपण कुठून आलात, कसं काय, किती दिवस असते आणि रोज जर सकाळच्या वेळेला फिरलात तर साधारण तुम्हाला काय मिळतं। तर चला तर आपण त्यांच्याकडेच जाऊया। नमस्कार वासुदेव बुवा। नमस्कार। आपला थोडासा अल्प परिचय द्या। आम्ही सकाळी फिरायला पडतो, पण आता काय मुंबईमध्ये ना लवकर आलं तर लोक खवालतात। आमची फिरी सकाळी 5 वाजल्यापासून चालू असते आणि जे कामाला लोक काय दान धर्म करतात तेच आम्ही घेतो। आम्ही स्वतःहून कुणाला मागत नाही, बरं, किंवा कुणाच्या घरी जाऊन थांबत नाही। आम्ही फक्त रस्त्याने अभंग म्हणत फिरतो। बरं, आपलं नाव सांगाल आणि आपण कुठून आला? माझं गाव बारामती, मुक्काम पोस्ट मेळत, तालुका बारामती, जिल्हा पुणे। अच्छा, बरं, ह्या सकाळच्या पहाटेच्या वेळेला आपण किती वाजता बाहेर पडता आणि सध्याचं वास्तव्य तुमचं कुठं आहे? सध्याचं वास्तव आम्ही आता वाशीमध्येच आहे आणि 4-5 दिवस असतो आम्ही इकडं। हां, त्याच्यानंतर मग गावी निघून जातो। बरं, साधारण किती वाजता बाहेर पडता? त्या ठिकाणी आम्ही 7 नंतरच बाहेर पडतो आणि गावाकडे जर असेल तर 5 वाजता। बरं, आणि ते साधारण आपण 10, 11, 12 त्याच्या अगोदरच तुम्ही, मला वाटतं 11, 11:30। बरं, त्याच्यानंतर बंद करतो। हे करत असताना तुम्हाला आर्थिक स्वरूपात कशा पद्धतीची दिवसाची आमदनी होते? 400-500 रुपये भेटतात। ते पण काही लोक देण्याच्या याच्यावरती। बरं, मग कोणी 5 देतं, कोणी 10 देतं। हां, त्याच्या विचारानुसार असतं। हां, आपण स्वतःहून कुणाला काही मागत नाही की तुम्ही आम्हाला द्या म्हणून, आणि आमचं फक्त रस्त्यावरतीच फिरी असते। बरं, असं कोणाच्या घरी जाऊन थांबणार नाही का काय। पण लोक तसा प्रतिसाद तुम्हाला देतात का? पहिले आता जास्त होतं, आता कमी झालं। कमी झालं, कमी झालं, कारण आता भरपूर होतं। वासुदेव म्हटलं पहाटेची येणारी, टाळ वाजवत येणारी व्यक्ती असायची, त्यावेळेला आमच्या लहानपणी बराचसा कुतूहल होता, पण आता ते बघायला मिळत नाहीत। आपण दिसलात, आता बघायला काय भेटत नाही की पहिल्या चाळ्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटत। आता मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, त्याच्याबद्दल आमचा आवाज काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। बरं, त्याबद्दल मग तुम्हाला काय रस्त्याला दिसतं। बिल्डिंगतले लोक आता विशेष करून बाहेर कोणी येत पण नाही। स्वतःहून बोलवून असं कोण तुम्हाला मदत करतं का? असं आपण रस्त्याने चाललाय, स्वतःहून पण करतात ना लोक। हां, म्हणजे अशी लोक आपली महाराष्ट्रातले आहे की इतर राज्यातली पण लोक तुम्हाला मदत करतात? हो, बाहेरचे पण करतात। हो, बाहेरचे पण। ज्यांना मराठी पण येत नाही, हिंदी पण येत नाही, ते लोक सुद्धा बाहेर देशातले बघतात। हां, आणि ते सुद्धा येतात। बरं, आता हा तुम्ही कोणाचा तरी वारसा चालवत असाल? तुमच्या घरातलं? हां, आमचे वडील होते। वडील होते। वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर मग मी होतो। बरं, आता तुम्ही हा वारसा पुढच्या पिढीला देणार की इथं संपणार? आता नाही, ते त्यांच्या मनावरती। आता त्यांना शिक्षण चालू आहे ना, मग पुढे त्यांच्या ह्याच्यावरती करणार का ना करणार म्हणून। आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव सुनील विश्वनाथ वाकुडे। सुनील विश्वनाथ वाकुडे। मित्रांनो, तर हे होते सुनील विश्वनाथ वाकुडे। ही व्यक्ती आपल्याला वासुदेव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय। जर आपल्याला रस्त्याने जात असताना दिसली अशा व्यक्ती, तर आपण आपल्या सरळ रस्ते त्यांना मदत करायला पाहिजे, एवढी आपल्या प्रेक्षकांना, आपल्या व्ह्युअर्सना मी विनंती करतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।